जालिंदर सुपेकर आणि तिथले जे चिंतामणी SP आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत, जे अमरावती कारागृहाच्या SP आहेत ते त्यांच्या नातेवाईक आहेत। विशेष कक्षामध्ये नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना बोलवण्यात आलं आणि बोलवल्यानंतर त्यांना तिथे धमकवण्यात आलं की तू 1,500 कोटीची तुझी संपत्ती आहे, तुझ्या ह्या प्रॉपर्टीसाठीच आम्ही तुला इथे विविध 4 मोके लावलेले आहेत आणि तुला जर याच्यातून सुटका करायची असेल तर तू 550 कोटी रुपये तू माझ्याकडे दे, मी हे सर्व प्रकरण तुला मी तिथं ह्या प्रकरणामधून मी तोडगा करतो। नानासाहेब गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी केलेले आरोप माजी आमदार दीपक साळुंखे यांनी फेटाळले। सुपेकरांशी आपला संबंध नाही, ते तुरुंग अधिकारी आहेत, आमचं प्रकरण पुणे पोलिसांकडे होतं असं दीपक आबा साळुंखे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलं। सुपेकरांचा आमचा काहीही संबंध नाही, सुपेकर आमच्या केसमध्ये नाहीत, आमची केस आहे पोलीस स्टेशनला, सुपेकर आहेत जेलचे, पण आमचा कधी त्यांच्याशी संपर्क संबंध काय असायचं कारणच नाही। आणि गायकवाडांना जेलमध्ये बसून आता दुसरं काय करणार आहे, अशा तक्रारी करायची त्यांची जुनी सवय आहे। तर अमरावतीच्या कारागृहात कोणत्याही कैद्याला भेटलो नाही असं जालिंदर सुपेकर यांनी म्हटलं। ABP माझाला त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं। पाहूया सुपेकर यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं। कारागृह वरिष्ठ अधिकारी म्हणून राज्यातील विविध ठिकाणच्या जेलला भेट देऊन आढावा घेणं जबाबदारी असते। अशीच भेट आम्ही 19 ऑगस्ट 2023 मध्ये अमरावती जेलला दिली होती। त्यावेळी संबंधित जेल अधीक्षक यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। कारागृह सुरक्षा, बंदिवान बराकी, कारागृहातील स्वच्छतेची पाहणी केली। यावेळी आमचे कोणत्याही बंदिवानांसोबत बोलणे करण्याचा प्रश्नच नाही। तसंच कोणत्याही बंदिवानांनी आम्हाला ओळखणं, त्यांच्याशी बोलणं संविधानिक नाही। मात्र तरीही अमुक तमुक आरोपीला भेटलो, बोललो अशा खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत। पैशांची मागणी केल्याचं धानांत खोटं, निरर्थक काही आरोप बातम्यांमधून केले जात आहेत। हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत, असं स्पष्टीकरण सुपेकर यांनी दिलं आहे।